आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याची ही दृश्य कोळीवाड्यातली एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही वरळीमध्ये आहेत आणि ते समोरासमोर आपल्याला दिसून येत आहेत। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। मुंबईच्या वरळीमधली ही थेट दृश्य। तर थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यानंतर आदित्य ठाकरे यांची एंट्री झाली असावी। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कृष्णा, काय सांगाल? एकेकाळी दोघेही एकाच पक्षामध्ये होते, आता मात्र त्याच पक्षाचे दोन पक्ष आणि त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी आमने सामने आल्याचं दिसतंय। कसं वातावरण आहे? नक्कीच खरं आपण पाहू शकतो। आज नारळी पौर्णिमेनिमित्त जे आहे ते वरळी कोळीवाड्यात जे आहे ते नारळी पौर्णिमा साजरा केला जातो। अगदी घराघरातून जे आहे ते सर्वजण नटून सजून जे आहे नवारी साडी नेसून जे आहे नारळी पौर्णिमेचा उत्साह साजरा करताना पाहायला मिळतात। पालखी देखील निघतात। त्याच दरम्यान आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते आपल्याला आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी पाहायला गेलं तर सर्वच कोळी समाजाचे बांधव असतील किंवा सर्वच कोळी लोक असतील, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी आमने सामने आपल्याला आलेले पाहायला मिळाले। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील जो आहे तो तैनात होता। आणि एकत्रित पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ जो वरळी आहे त्याच मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले। त्यानंतर शाखेला शिवसेनेच्या शाखेला भेट दिली आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर कोळी बांधवांना देखील आपल्याला भेट घेताना पाहायला मिळाले। आणि काही वेळापूर्वी जे आहे ते एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील जे आहे ते आपल्याला आमने सामने आलेले पाहायला मिळाले। त्यावेळेला नेमकं काय घडलं? त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं का? नजरानजर झाली का? अभिवादन केलं का? नेमकं काय झालं? नक्कीच आपण पाहू शकतो फरा, आदित्य ठाकरे यांचा जो आहे तो नियोजित कार्यक्रम होता। स्थानिक आमदार असल्या कारणामुळे ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे जे आहे ते आपल्याला वरळी देताना पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे जे आहे ते एकत्र आले आणि कुठेतरी नजर जी आहे ती एकमेकांना इग्नोर जे आहे ते नजरेला नजर देखील जे आहे ते भिडवली गेलेली नाहीये। एकमेकांना कानाडोळा करून जे आहे ते एकमेकांना न बघता जे आहे ते थेट आपल्याला निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। फरा, म्हणजे एकूणच एकमेकांना इग्नोर केलं दोघांनीही। एकाच ठिकाणी दोघेही होते, एकच कार्यक्रम साजरा करण्यासाठी, एकच सण साजरा करण्यासाठी आले होते, मात्र इग्नोर केलं असंच म्हणता येईल श्रीकृष्ण। नक्कीच फरा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे थेट वरळीमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि ते तिकडचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। कोळी बांधव नारळी पौर्णिमेचा जो सण आहे उत्साह साजरा करण्यासाठी इथं जमलेले आहेत। पारंपरिक पोशाखामध्ये ते दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे जे या विभागाचे आमदार आहेत त्यांचीही या ठिकाणी एंट्री झाली आणि त्यावेळेला हे दोन्ही नेते जे एरवी एकमेकांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात, प्रखर शब्दांमध्ये टीका करत असतात, जेव्हापासून बंड झालेला आहे शिवसेनेमध्ये तेव्हापासून, आणि आता हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी असताना त्यांनी एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं केले की काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। दरम्यान तिकडची दृश्य आपण बघू शकतोय, मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव जमलेले आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून कार्यक्रम आयोजित केल्याचंही आपल्याला या ठिकाणी दिसतंय। फ्लेक्स लागलेले आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून इथं मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि लोकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे याच मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे एकाच ठिकाणी हे दोन्ही नेते दिसून येतात। नक्कीच आपण पाहू शकतो आज नारळी पौर्णिमेनिमित्त जे आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जे आहेत तर मुंबईच्या वरळीमधली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले आहेत आणि कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा उत्साह साजरा करण्यासाठी, त्या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ते संवाद साधताना दिसून येत आहेत आणि याशिवाय कोळी बांधवांची जी पारंपरिक टोपी आहे ती सुद्धा त्यांनी परिधान केलेली आहे आणि कोळी बांधवांसोबत ते पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। त्याच वेळेला याच परिसरामध्ये इथले आमदार, या परिसरातले आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा इथेच आहेत आणि या दोघांनी मात्र एकमेकांकडे बघणं असेल किंवा एकमेकांना अभिवादन करणं टाळल्याची माहिती सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण वेळोवेळीचे अपडेट घेत आहोत। मात्र प्रचंड गर्दी आपल्याला दिसतीये, कोळी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसरीकडे
शिंदेच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसतंय आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। खरं तर नारळी पौर्णिमेचा उत्साह साजरा करण्यासाठी कोळी बांधव इथं मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा उत्साह साजरा केला जातोय आणि इथून पुढे जाताना आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसून येत आहेत। मात्र हा मतदारसंघ आहे आमदार आदित्य ठाकरेंचा आणि त्यामुळे आदित्य ठाकरे सुद्धा या उत्साहात सामील होण्यासाठी इथं आले असतील। त्यांचा नियोजित कार्यक्रम होता अशी माहिती आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी दिलेली आहे आणि त्याच वेळेला हे दोन्ही नेते काही वर्षांपूर्वी एकाच पक्षामध्ये होते, मात्र आता दोन पक्ष झालेले आहेत, शिवसेना युबीटी आणि दुसरीकडे आहे शिंदेची शिवसेना आणि अशामध्ये दोन्ही नेते जेव्हा एकाच सण साजरा करण्यासाठी एकाच ठिकाणी आलेले होते त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आहेत। कोळी बांधव हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने इथं जमल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही याच परिसरामध्ये आहेत। त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांना बोलणार का, शुभेच्छा देणार का, अभिवादन करणार का हा सवाल उपस्थित होत होता। दरम्यान आदित्य ठाकरे इथं आहेत, तेही पारंपरिक पोशाखामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। कोळी बांधवांचा हा सण साजरा करण्यासाठी या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण बघितलं तर तेही इथं या उत्साहामध्ये सामील झालेले आपल्याला दिसत आहेत आणि शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। प्रचंड गर्दी आहे। आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे, मुंबईमधील वरळी मतदारसंघ आणि दरवर्षी ते हा सण साजरा करण्यासाठी इथे येत असतात। मात्र या वेळेला ज्यावेळी आदित्य ठाकरे इथं उपस्थित होते त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलणार का, शुभेच्छा देणार का, बघणार का, कशी त्यांची रिॲक्शन असेल एकमेकांकडे बघितल्यानंतर याविषयी उत्सुकता असतानाच या दोघांनीही मात्र एकमेकांकडे बघणं टाळल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यांनी एक प्रकारे इग्नोर केलं एकमेकांना अशी माहिती आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी दिली आहे। दरम्यान मुंबईच्या वरळीमधली दृश्य आपण बघतोय, प्रचंड गर्दी आहे कोळी बांधवांची। इथं नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी हे कोळी बांधव जमलेले आहेत, त्यांचा उत्साह आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर हे दोन्ही नेते, दोन्ही शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्यानं गर्दी ही जास्तच वाढल्याचं दिसून येते। त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांचे अंगरक्षक असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी हेही आपल्याला त्यांच्या आजूबाजूला दिसून येत आहेत। त्यामुळे प्रचंड गर्दी या छोट्याशा गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशात आता आदित्य ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे यांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल। दरम्यान ही दोन दृश्य आपण बघू शकतोय, एकीकडे आहेत आदित्य ठाकरे, दुसरीकडे आहेत एकनाथ शिंदे आणि मला असं वाटतं की जी स्थिती या ठिकाणी आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अजून काही काळ लागू शकतो। एकीकडे आदित्य ठाकरे गेलेले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा ताफा म्हणता येईल पायी चालत जाणारा हा पुढे चाललेला आहे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा त्याच मार्गावरून, त्याच रस्त्यावरून दुसरीकडे गेल्याचं आपण बघू शकतोय। नारळी पौर्णिमेचा हा सण साजरा करण्यासाठी इथं मोठ्या उत्साहामध्ये कोळी बांधव जमलेले आहेत। त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत आणि इथं दोन्ही शिवसेनेचे मोठे नेते, एकीकडे आहे शिवसेनेचे नेते प्रमुख एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत आणि दुसरीकडे शिवसेना युबीटीचे महत्त्वाचे नेते आणि आमदार, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत। दोघांचीही या ठिकाणी नजरानजर होणार होती, मात्र ती थोडक्यात टळलेली आहे कारण जाणून बुजून की काय या दोघांनी एकमेकांकडे बघणं टाळलं का किंवा अभिवादन करणं टाळलं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे तेव्हापासून हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची, टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि आज नारळी पौर्णिमेच्या या उत्साहामध्ये दोन्ही नेते एकाच ठिकाणी उपस्थित आहेत। सगळे एकत्रित होता, कुठेतरी हा दुरावा जो आहे तुमचा हळूहळू मिटत चाललाय का सर? हो सर, बूम घ्या, चल चल चल, बूम घ्या, बूम घ्या, बूम घ्या। आपल्यासोबत राज्याचे नारळी पौर्णिमेचा दिवस आहे, काय नाही चल घे होऊ दे त्याचं उद्या।